ओम नमो भगवते वासुदेवाय. श्लोक 10 आणि 11. तेषां सततयुक्तानां भजतां प्रीतिपूर्वकं ददामि बुद्धियोगं तं येन मामुपयान्ति ते. तेषामेवानुकम्पार्थमहमज्ञानजन्तमः नाशयाम्यात्मभावस्थो ज्ञानदीपेन भास्वता. शब्दार्थ. नेहमी माझे ध्यान वगैरे मध्ये मग्न झालेल्या आणि प्रेमाने भजणाऱ्या भक्तांना मी तत्वज्ञान रूप योग देतो, त्यामुळे ते मलाच प्राप्त होतात. त्यांच्यावर कृपा करण्यासाठी त्यांच्या अंतःकरणात असलेला मी स्वतःच त्यांच्या अज्ञानाने उत्पन्न झालेला अंधकार प्रकाशमय तत्वज्ञानरूप दिव्याने नाहीसा करतो. भावार्थ. योग साधनेने ज्ञान आणि शक्ती प्राप्त होते. ती इतर कशानेही मिळू शकत नाही. मनाची एकाग्रता आणि सप्तचक्रांची सुसूत्रता योगाने साधली जाते. आपल्या शक्ती, वेळ, शरीर आणि बुद्धीचा आपण फारच कमी वापर करतो. जे आपली शक्ती, बुद्धी आणि वेळ योग्य ठिकाणी वापरतात ते योगी होतात. आपण म्हणतो आम्ही पण हुशार आहोत, पण आम्हाला वेळ आणि संधी मिळत नाही. वेळ किंवा कोणतीही गोष्ट प्रत्येकाजवळ असते. प्राधान्यक्रम वेगळे असतात. पालक तक्रार करतात, आमचा पाल्य हुशार आहे पण अभ्यास करत नाही. बुद्धी असतेच, पण तिचा वापर करण्याचे, वळण लावण्यासाठी मेहनत घ्यावी लागते. आळस हा माणसाचा शत्रू आहे. आळस म्हणजे आरामाचा मोह. लवकर उठा, व्यायाम करा, काम करा, अभ्यास करा, पण हे सोपे नाही. बुद्धीपेक्षाही परिश्रमातील सातत्य आणि दूरदृष्टी यशासाठी आवश्यक आहे. अनेकदा साधारण वकुबाचा माणूस मेहनत घेऊन व्यवसायात, आयुष्यात यशस्वी होतो आणि तैलबुद्धी असणारी व्यक्ती चाचपडत राहते. स्लो बट स्टेडी विन्स द रेस. यशाची एक गुरुकिल्ली नसते. त्यासाठी अनेक जुळून याव्या लागतात. अनेक अडथळे पार करावे लागतात. बरेचदा तीव्र बुद्धिमत्ता असलेले लोक, कलाकार मागे राहतात, कारण ते व्यवहार चतुर नसतात किंवा त्यांचा अति आत्मविश्वास नडतो. थोडे नमते घ्यायला, पड घ्यायला ते तयार नसतात. माझी हुशारी कळली की लोक येतील याची वाट बघत राहतात. लोकांना त्यांचं काम झाल्याशी मतलब असतो. ते कोणाच्या मागे जात नाहीत. यशस्वी होण्यासाठी बुद्धी आणि मेहनतीसोबत सातत्य, नम्रता, सहनशीलता, चौकसपणा आणि अनुकूलता लागते. जे करू ते मन ओतून सातत्याने आणि ध्यास घेऊन केले तर त्यात यश मिळते. श्लोक 12 आणि 13. अर्जुन उवाच. परं ब्रह्म परं धाम पवित्रं परमं भवान् पुरुषं शाश्वतं दिव्यमादिदेवमजं विभुम् आहुस्त्वां ऋषयः सर्वे देवर्षि नारदस्तथा असितो देवलो व्यासः स्वयं चैव प्रवीशिमे. शब्दार्थ. अर्जुन म्हणाला, आपण परमब्रह्म, परमधाम आणि परमपवित्र आहात. कारण आपल्याला सर्व ऋषीगण, सनातन दिव्य पुरुष तसेच देवांचाही आदिदेव, अजन्मा आणि सर्वव्यापी म्हणतात. देवर्षी नारद, असित, देवल व महर्षी व्यासही तसेच सांगतात आणि आपणही मला तसेच सांगता. भावार्थ. मंगलम भगवान विष्णू हे कळायला वेळ लागतो. रोजच्या आयुष्यातही अनेक व्यक्ती असतात. त्यातील आपले हितचिंतक कोण हे कळायला वेळ लागतो. त्या मानाने लहान बाळाला जास्त कळते. बरेचदा आपण त्या दृष्टीने विचार करत नाही. आपल्याशी माणसे जशी वागतात, बोलतात, त्यावरून आपण त्यांच्याविषयी आपले मत बनवतो. गोड बोलणारी, सूचना न देणारी, कौतुक करणारी माणसे आपल्याला हवीहवीशी वाटतात. हा मनुष्य स्वभाव आहे. पण ज्या माणसांना आपली काळजी वाटते, आपली प्रगती व्हावी असे वाटते, आपण कुठे कमी पडू नये असे वाटते, आपण चुकू नये असे वाटते, त्या माणसांचे काय? वरवर भेटणारी
करमणूक करणारी माणसे चांगली असतीलही, पण त्यांचा सल्ला घेणे धोक्याचे ठरू शकते, कारण ना आपण त्यांना जास्त ओळखत असतो ना ते आपल्याला. आपल्या जवळची माणसे आपल्याशी कठोर वागतात, आपल्या चुका दाखवतात, आपल्याला शिस्त लावतात, धाकात ठेवतात, शिक्षाही करतात. अशी माणसे नकोशी वाटतात. आपण त्यांना टाळतो, नावे ठेवतो, खडूस आहे म्हणतो. त्यांना तसे वागण्यात आनंद नसतो. आपले हित व्हावे म्हणून स्वतःकडे वाईटपणा घेऊन ते आपल्याला योग्य वळण देतात. हीच माणसे आपली जबाबदारी घेतात, पालनपोषण करतात. आपले आई वडील, शिक्षक आणि आपले वरिष्ठ अशा नावडत्या व्यक्तीत असतात. हे लोक जितका आपल्या आयुष्याला आकार देतात तितका कोणी देत नाही. म्हणूनच मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, अतिथी देवो भव असे आपली संस्कृती सांगते. सौ सोनार की एक लुहार की म्हणजे गोड बोलून जे काम व्हायला वेळ लागतो ते धाकात घेऊन सांगितलं की लगेच होतं. फार मऊ वागलं की लोक कोपराने खणतात. शिस्तीत आपले आणि समाजाचे भले असते. ज्यात बहुतांचे हित साधले जाते ते कार्य पवित्र आणि अनुकरणीय असते. प्रत्येक काळात अशी कामे असे लोक असतातच. त्यांची रूपे वेगळी असतात, पण मूळ हेतू एकच असतो. अशा व्यक्ती ओळखता याव्यात म्हणून चांगले कर्म करावे, ज्ञान मिळवावे. आपले हित कशात आहे इतके जरी कळले तर चुका सुधारता येतात, प्रगती साधता येते. आजचे निरूपण इतकेच. जय श्री कृष्ण.